निश्चित प्रशांतकडे यायचंय. आपण देशपातळीवरती आकडे बघितले की मोदी तिसऱ्यांदा निवडून येणार हे सगळ्याच एक्झिट पोलचे आकडे सांगतात. मात्र महाराष्ट्राबद्दल प्रत्येकाचं प्रेडिक्शन हे वेगळं आहे. एक्झिट पोलचं 2 ते 3 म्हणजे TV9 ABP सी वोटरचा सर्वे सांगतोय की काटेकी टक्कर असेल. तर नेटवर्क 18 आणि इतर जे सर्वे आहेत त्यांचं म्हणणं आहे की रिपब्लिकचा सर्वे 35-36 जागा महायुतीला मिळतील आणि अवघ्या 15 ते 19 जागा या महाविकास आघाडीला मिळतील. या एक्झिट पोल बद्दल महाराष्ट्राच्या एक्झिट पोल बद्दल काय मत आहे? खरं तर या निवडणुकीमध्ये सगळ्यांचंच लक्ष म्हणजे अगदी देशाचं लक्ष महाराष्ट्रात काय होतं याकडे लागलेलं होतं. जागांच्या नुसार जरी बघितलं तरी आपण 2 नंबरचं राज्य आहे. उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या सर्वाधिक जागा येतात आणि यावेळची महाराष्ट्राची निवडणूक यासाठी वैशिष्ट्यपूर्ण होती की गेल्या 3-4 वर्षांपासून या राज्यामध्ये निवडणूकच कुठली झालेली नव्हती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झालेल्या नव्हत्या. वेगवेगळी कारणं आहेत त्याच्या पाठीमागं, पण इतक्या कालावधीनंतर आणि त्यातही राज्यामध्ये इतक्या 2 प्रमुख प्रादेशिक पक्षांची शकलं झाल्यानंतर कुठलीही त्याच्याबद्दलची जनमानसातली प्रतिमा काय आहे, त्यांना काय वाटतंय हे स्पष्ट मतदानातून झालेलं नव्हतं. त्यामुळं या मतदानातून तो एक कौल जो आहे तो देखील येईल असं आपण म्हणायला हरकत नाहीये. दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये भाजपचं किती लक्ष होतं हे पंतप्रधानांच्या सभांच्या बद्दल पण आपण बोललो. मागच्या वेळी त्यांनी जितक्या सभा घेतलेल्या होत्या त्याच्या जवळपास दुप्पट सभा त्यांनी महाराष्ट्रामध्ये घेतल्या आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 प्रमुख जे प्रादेशिक पक्ष आहेत महाराष्ट्रातले त्यांची शकल झाल्यानंतरची ही निवडणूक होती. त्यावेळी असली शिवसेना, नकली शिवसेना अशा पद्धतीची वक्तव्ये जी आहेत ती सुद्धा पंतप्रधानांनी केली. त्याचा नेमका कसा कौल येतो हे आपल्याला बघावं लागेल. आत्ता अर्थातच बाकीच्या कुठल्याही राज्यामध्ये भाजपच्या जागा ज्या आहेत त्या कमी होताना फारशा दिसत नाहीयेत. म्हणजे केवळ बिहारमध्ये पण मला वाटतं काही पोल जे आहेत त्यांनी बिहारमध्ये पण स्थिती जैसे थे राहील असं सांगितलेलं आहे. पण एक इंटरेस्टिंग मला वाटतंय की पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि ओडिशा या 3 राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढताना दिसत आहेत आणि इथं भाजपला कुठलाही मित्र नाहीये. म्हणजे स्वबळावरती ही कामगिरी भाजप करतोय. पण मग तशाच पद्धतीची कामगिरी भाजपला महाराष्ट्रात स्वबळावरती का करता येत नाही? 2014 पासून सातत्यानं मित्रपक्षांची गरज आणि एक्झिट पोल मध्ये आहे तशाच प्रकारची कामगिरी होते का हे सुद्धा आपल्याला बघायचं